हाय कर हाय कर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे. आपल्या बाप्पाचं आगमन आहे, गोविंदनगरच्या राजाचं आणि सोडवला लेनच्या राजाचं आगमन आहे. तर आता आम्ही चाललो आहोत तिकडेच. तर माझ्यासोबत कार्तिक आहे, पाटील वेदांत आहे, आम्ही आपला शैलेश ब्लॉगर पण आहे, तो पण तयारी करतो आहे. भावाला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हां, तो पण आपल्यासाठी ब्लॉग्स बनवतो, त्याला पण तुम्ही खूप सपोर्ट करा. त्याची ID, तिची यूट्यूबची लिंक माझ्या इंस्टामध्ये आहे, माझ्या कोलॅबमध्ये आहे. तो तुम्ही तिला पण जाऊन नक्की सबस्क्राईब करा, तिला पण फुल सपोर्ट द्या. चला तर मग आता इकडं चाललो आहे आम्ही. आता गोविंदनगर इथं आलो आहे. आता पुढे जाऊन जे काय ते तुम्हाला सांगतो, ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर काय, आता आपण गोविंदनगरमध्ये तर आलो आहे. अजून क्राऊड झाला नाही, तरी पण आले सगळी पब्लिक, तर आले, खूप पब्लिक आले. अरे एलियन, एलियन बघा आमचा. टोपरा तो निकाल, थंडी लग रहा है क्या तेरे को? काल आहे ना एक्का होता, म्हणून खूप थंडी वाजली. आता कुठल्या ना जय जवानचा एक्का, याला तुम्ही बघितलं असेल, तिकडे एक्का. हाँ, भाईला फुल सपोर्ट करा. चला चल जाते. एस के बुट्स को जरा मेरे को दिखा. तर अजून टाईम आहे बाप्पांना यायला, अजून तिकडे लांबच्या रस्त्याला आहे. पोवाय दिसला आपल्याला. आणि आता इथे SK बीट्स पण थांबले तिथे आपले वाजवायला. तुम्हाला SK बीट्सला पण भेटवतो, चाचेला भेटो, पहिला चाचेला भेटो, चाचेला भेटो. हा आपला मानव आहे. तर भाई काय रोटो वाजवणार आहे भाई आज? हा भाई, आज रोटो वाजवणार आहे. रोटो नाही भाई, आता थोडी प्रॅक्टिस. हा, आपला बेस पॉवरफुल. ये चल कार्तिक, आगे चल. तो पुढे दाखवतो तुम्हाला. सोडावला लेनच्या राजाचं आगमन बघायला जाऊया आपण. पुढेच आहे, तिकडे जाऊया. काय पाऊस पण एवढा आहे ना, आता काय सांगू तुम्हाला, छत्र्या घेऊन फिरायला लागतं. या आड्या मला पाऊस तर नाही पाहिजे होता, पण आता एवढा पाऊस आहे ना, तर काय सांगू तुम्हाला. काल पण हंडीचा ब्लॉग मला बनवायचा होता, दुपारपर्यंत मी बनवलं ब्लॉग बनवून. आज दुपारनंतर ना आम्ही जेवायला, ए भाई तेरा आवाज मेरे में आ रहा है भाई. तो पण परत त्याचा आवाज माझ्यामध्ये येते. भाई दुपारच्या टायमाला पण ना म्हणजे व्लॉग तर पूर्ण बनवलं आहे, पण ना दुपारच्या नंतर एवढा पाऊस आला ना, तर ना शक्य नाही झालं बनवायला. खूप म्हणजे खूप पाऊस आला ना, कारण की मोबाईल पण सारखं कसं, मी पण पूर्ण भिजलेलो होतो, घरामध्ये होतो, अंडीमध्ये होतो, तर सारखं कसं करणार ना. तर म्हणून सारखं आम्हाला काढायला भेटलं नाही. तर क्लिप्स सगळ्या तर राहिल्या आहे, जे सगळे पण चांगले क्लिप्स होत्या ना, ते सगळ्या दुपारनंतरच होत्या, म्हणून मग नाहीच बनवलं. मग डायरेक्ट मग घरी गेलो 11 वाजता. नंतर मग तो आता तरी पण अर्धा ब्लॉग बनवला आहे, तो पण तुम्हाला नक्की दिसेल. त्याला पण तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा. तर चला आता तुम्हाला दाखवतो. इथे पब्लिक तर फुल हार्ड दिसते मला, आपल्या सुनीता बागच्या इथे. बघा, पब्लिक तर फुल इथे हार्ड आहे. काय ते बघा, छत्री घेऊन जायला लागतं आहे आम्हाला, एवढा पाऊस आहे. अजून पाऊस आला तर नाही, आता येईल, तरी पण प्लॅनिंग करून ठेवले. आपला मोबाईल भिजायला नको ना, म्हणून. त्यांना जाऊया आता. गर्दी बघा गाईज, इथे फुल कडक गर्दी आहे. आपला करण भाऊ उभा आहे इथे. होय, हाय कर येणार आहे अर्धा येईल आपला ब्लॉग. ये छाता लेके आना.
आता घ्या याला बोलतो छत्री ठेवायला बंद करतो सारखं सारखी. चालू कर पाठीच आहे का पटपट चालू कर. हे बघा काही सगळं पब्लिक इथे उभं आहे. सगळं पब्लिक हा येऊन परत माझ्या बाजूलाच बोलला. आता याचा आवाज आणि माझा आवाज पूर्ण मिक्सिंग होणार. हे बघा इथे पतकवाले पण सगळे तयारीत आहेत. हे बघा इथे पतकवाले सगळे नाश्ता करतात. हे बघा थोडा उधर सरक ना तेरा आवाज मेरे में आएगा. हे बघा अर्धी पब्लिक तिथे बसले. विधान सगळे तिकडे गेले बसले. आपण जाऊया अजून मक्का बिक्का खायचं ना. मक्का बिक्का पण आहे इथे मस्त एन्जॉय करा. काय टेन्शन नाही सर्व एन्जॉय करायचंय. हे बघा इथे आतमध्ये बसतो आपला सोडावला रेंजचा राजा सुनीता पार्कमध्ये. इथे आतमध्ये बसतो. हा बघा हा बॅनर आहे. हा गेल्या वर्षीचा फोटो आहे पप्पाचा. पप्पा अजून पुढे आहेत वाटतं. जाऊया आता. खूप शेंगडी आहे का बबली. आवाज येतो का तुम्हाला. आवाज कडक तो आवाज जो येतो ना असा ताशांचा ढोल ताशांचा असं आतमधून ना असं एकदम हे वाटतंय. असं वाटतं जाऊन नाचू एकदम मस्त कडक मध्ये फुल. विकल पण सगळी झालं नाही बघ ना. इथं पॅन्ट पण आता वाईट घालून आलोय. पूर्ण पाठीमागे पूर्ण चिखल उडणार आहे वाटतं आता. दाखवतो तुम्हाला. आवाज येतोय लवकरच तुम्हाला दाखवतो. बघा पब्लिक बघा फुल. कवर लावलाय पाऊस आहे ना म्हणून. पाऊस आहे म्हणून कवर लावून ठेवले. बाकी काय नाही. चला आपण जाऊया जरा अजून पुढे. मित्रांनो आपल्या स्टार बॉम्बेवाल्यांनी खूप मस्त वाजवले नाशिक बाजा. तर आता आपल्या इथे सुजन ढोल ताशा पथक बोरिवलीचं आता ते वाजवणार आहेत. ते आता त्यांची इथे तयारी चालू आहे. हे बघा त्यांचं वाजन चालू करतील थोड्या टायमात. तर गाईज माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. मला खरंच माहिती नव्हतं. आता मी जो बाप्पांना तुम्हाला दाखवलं आहे बघा, या तो गोविंदनगरचा राजा आहे. मला आधी असं वाटलं की तो सोडावला लेचा राजा आहे.
येते तो येते, म्हणून मला माहिती नव्हता हा कुठला राजा आहे. आपला हा गोविंदनगरचा राजा आहे. तर चूक झाली माझ्याकडून, सॉरी. तर चला आपण जाऊया आता पुढे. साडो 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 ए साडो तुम लोग साडो 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 साडो.
काय मगाशी तेवढं ना मिसअंडरस्टँडिंग झाली होती माझ्याकडून. तर काय झालेलं माहिती आहे, आता जो गोविंदनगरचा राजा आला होता ना, तर मला वाटलं सुनीता बागचा आहे तो सोडावला लेनचा राजा, तर त्यासाठी मी तसं बोललो. आणि आता गोविंदनगरच्या राजाचं आगमन झालं आता आतमध्ये. आता सुनीता बागचा राजा पण आला आहे, आपला सोडावला लेनचा राजा. हे बघा इकडे आतमध्ये बसतो. मग जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं, इकडे अजून एक पथक आलंय, रमण बाग. तो रमण बागच स्पेल करतात ते. हे बघा गाडी आ रहा है. हा बघा आपला सोडावला लेनचा राजा. तर गाईज आपल्या गोविंदनगराच्या राजाचं आणि सोडावला रेंजच्या राजाचं आगमन एकदम मस्त झालं आहे. फक्त जरा थोडीशी स्टार्टिंगला थोडी चुकामुक झाली. स्टार्टिंगला ती मला माहिती नव्हतं कसं झालं ते. तर एकदम खूप मस्त वाजवल्या सर्वांनी, ढोल तशा पथकांनी पण आणि आपल्या SK बीट्सवाल्यांनी पण. तर आता आम्ही चालू आहोत घरी, कारण की आता सगळं वाजवून सगळं झालेलं आहे आणि मूर्ती पण आता आतमध्ये नेऊन ठेवतात ते लोक. तर मग चला मग भेटू मग आता आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल टर्न ऑन करायला विसरू नका. चला तर मग भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.